आम्ही तर याचं समर्थन करतो की महाराष्ट्रामध्ये राहणारे लोकांनी मराठी शिकायला पाहिजे. पण हे करताना जे दमदाटी सुरू आहे, जे गुंडगर्दी सुरू आहे, तुम्ही अचानक एका ऑटो रिक्षावाल्याला हे सांगणार आहे की बाबा तू मराठी शिक, नाही तर आम्ही तुला ठोकून काढू करके. हे कोणता नियम आहे करके? आणि ह्या लोकांना कायदे कानून घेण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? मी मी त्यांना हे सांगितलं की बाबा एका दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये तुम्ही फ्रेंच शिका, जर्मन शिका, मी तुमच्याशी जर्मन मध्ये बोलणार आहे. हे शक्य आहे का? ठीक आहे, गोरगरीब लोक जे आहे ना, ते त्यांना थोडासा समय द्या, त्यांना मराठी कळत असेल. पण मी स्वतः महाराष्ट्रामध्ये राहणारा इम्तियाज जलील, जे इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेतलेला आहे, मला काही वर्षापूर्वी मला मराठी चांगली येत नाही होती, पण मी प्रयत्न केलं 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 आणि आज मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलत आहे. या गोष्टीचा अभिमान आहे. आणि मी होतो इम्तियाज जलील, MIMचा आमदार असताना विधानसभेमध्ये हे मागणी केली होती की आपले शाळेचे जितके बोर्ड आहेत, ते स्टेट बोर्ड मध्ये तर कंपल्सरी आहे, पण CBSE आणि ICSE बोर्ड मध्येही आपण मराठी कंपल्सरी करा. कारण CBSE बोर्ड मध्ये इतकं वर्ष तुमची सरकार होती, तुम्हाला माहित नाही होतं की तिथे जॅपनीज तुम्ही शिकू शकले असते, जर्मन लँग्वेज शिकले असते, पण मराठी नाही होती. आम्ही मागणी केली होती. त्या युट्यूबवर जाऊन हे लोक जे दादागिरी करत आहे ना, त्यांनी बघा. पण अशा प्रकारची कोणी आपल्या हातामध्ये हे कायदे कानून घेऊ नका. आम्ही हेच विनंती करणार आहे. आज अगर हमारे प्रसाद ढगे पाटिल साहब, एक मराठा समाज का नेता, आज हमारे साथ जोड़ रहा है, तो ऐसा नहीं है कि वो उनको हमारा चेहरा पसंद आ गया है इस वजह से जोड़ रहे हैं करके, उनको हमारी पार्टी का नाम पसंद आ गया इस वजह से जोड़ रहे हैं. इन्होंने लगातार कई सालों तक हम पे नजर रखे और इन्होंने देखा कि भैया ये आमदार रहते हुए कभी भी जात धर्म की बात नहीं करते हैं. ये जब खासदार बने तो इनके खासदार के जो अध्यक्ष है बैरिस्टर असद अवैसी साहेब असू द्या किंवा इम्तियाज जलील असू द्या, अभी पार्लियामेंट में उभे रहून हमने है तो ये आवाज लगाई थी कि हम मराठा समाज के साथ पूरी ताकत के साथ खड़े हैं. हमने ये आवाज लगाई थी कि जरांगे पाटिल को मराठा समाज में पूरा समर्थन देना चाहिए. लेकिन उस वक्त यही मराठा समाज के कुछ चुनिंदा ऐसे नेता थे जो नहीं देख पा रहे थे कि हमसे बड़ा एक छोटे से गांव का एक आदमी जो है इतना बड़ा नेता रातों रात कैसे बन सकता है करके. तो उन्होंने बीजेपी के साथ हाथ मिलाए और पूरे उसके मूवमेंट को कैसा खत्म किया है करके, ये आप भी अच्छी तरह से देख रहे हैं और हम भी अच्छी तरह से देख रहे हैं उसमें.